नमस्कार पालक. मी प्रसाद मोरे आपल्या युवा कोचिंग क्लासेसमधून बोलत आहे. तुम्हाला नेहमी वाटतं ना की आपल्या मुलांना चांगले मार्क मिळावेत, मुलांनी जास्तीत जास्त अभ्यासाची प्रॅक्टिस करावी, जास्त सराव करावा, त्यांनी वाचन जास्त करावं, पाठांतर जास्त करावं. पण मुलांना नक्की कळतच नाही पाठांतर काय करावं आणि वाचन कसलं करावं. कारण त्यांच्यासमोर टार्गेट नसतो. परीक्षा येते तेव्हा बरोबर पाठांतर करतात. का बरं? कारण परीक्षा येणार असते तेव्हा त्यांच्यासमोर टार्गेट असतो, हा हा पेपर आहे, याचा अभ्यास करायचा आहे. पण ते परीक्षा कधी होते? युनिट टेस्ट, सेमिस्टर, सेकंड युनिट टेस्ट आणि प्रिलियम होते. मग त्याने तुम्हाला जर असं वाटतं की त्याने रोज अभ्यास करावा, रोज पाठांतर करावं, त्यासाठी त्याच्याकडे रोज टार्गेट असणं फार गरजेचं आहे. आणि या टार्गेटसाठीच आम्ही काय केलं आहे, टॉपिक वाईज पेपरची आम्ही रचना केलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक धडा शिकवून झाला की त्याचा एक पेपर काढलेला आहे. आता काय होतं, धड्यामध्ये जे काही कॉन्टेंट दिलेलं आहे त्याचा एकाच पेपरमध्ये सगळं पूर्ण नाही करता येत. नवीन योजना आम्ही सुरू केली आहे, ते म्हणजे मायक्रो पेपर. म्हणजे प्रत्येक धड्यामध्ये आम्ही 2 ते 3 पेपर्स काढणार आहोत. ज्या पेपर्समध्ये आपण काय करणार आहोत, पूर्ण धड्याचं ओव्हरऑल पूर्ण जो काय कॉन्टेंट आहे तो कव्हर करणार आहोत. आणि असे छोटे छोटे पेपर्स जेव्हा मुलं देतील तर त्यांचा पूर्ण धडा कव्हर त्याच्यामध्ये होईल. म्हणजे प्रश्न शाळेमध्ये कुठलेही विचारू द्या तरी मुलांना त्या धड्यामागचे जे उत्तर आहेत, धड्याखालची उत्तर ती बरोबर देता येते. सो आपण लवकरच भेटणार आहोत आमच्या मायक्रो पेपर सिरीजसाठी. ह्याच्यावरती आमचं काम सुरू आहे. तोपर्यंत आपण थोडासा विराम घ्यावा. पण ही योजना आम्ही जेव्हा आणू तर नक्कीच त्याचा मुलांना फायदा होईल. तोपर्यंत धन्यवाद.